नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव जयेश आणि तुम्ही पाहत आहे नोकरी अपडेट बाय जयेश. तर मित्रांनो, आपण जी सीरीज चालू केलेली आहे करंट अफेअर्सची, तर आज 21 ऑगस्ट 2026 ची आपण महत्त्वपूर्ण करंट अफेअर्स पाहणार आहे, जे आगामी तलाठी एक्झाम जे MPSCकडे गेलेली आहे. तर त्याच्यासाठी अतिशय उपयुक्त, तसेच पोलीस भरती असो, जलसंपदा विभाग असो, आरोग्य विभाग असो, तसे इतर सर्व TCS मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झामसाठी किंवा MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व एक्झामसाठी यांच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी डेलीची आपली सीरीज सुरू आहे. तर मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1, 21 ऑगस्ट 2026 रोजी भारत आणि ब्राझील यांनी कोणत्या क्षेत्रात सहकार्याचा MOU केलेला आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे दूरसंचार आणि ICT इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. पुणे येथे ब्रिक्स बैठकीदरम्यान भारत आणि ब्राझील यांच्या दरम्यान दूरसंचार व ICT क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी करार करण्यात आलेला आहे. त्यानंतर जर क्रमांक 2, ब्रिक्स ICT ट्रॅक मीटिंग 2026 चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात आलेले आहे? तर मित्रांनो, याचं उत्तर आहे पुणे शहरात. कुठं? तर पुणे शहरात करण्यात आलेले आहे मित्रांनो. दूरसंचार विभागाने 17 ते 21 ऑगस्ट दरम्यान पुण्यात ब्रिक्स ICT ट्रॅक आयोजन केलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3, 12वी ब्रिक्स कम्युनिकेशन मिनिस्टर्स मीटिंग कुठे आयोजित करण्यात आलेली आहे? पुणे, महाराष्ट्रामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. ब्रिक्स देशांमधील दूरसंचार व डिजिटल सहकार्य वाढवण्यावर बैठकीत चर्चा झालेली आहे. प्रश्न क्रमांक 4, 21 ऑगस्ट 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या मंचांवर भाषण केलेले आहे? तर इकॉनॉमिक्स टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम 2026 यांमध्ये मंचावर भाषण केलेलं आहे. या मंचावर भारताच्या आर्थिक विकासाबाबत आणि पुढील पिढीतील सुधारणाबाबत पंतप्रधानांनी विचार मांडलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 5, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला जगासाठी कशाचे ब्राईट स्पॉट म्हटलेले आहे? ग्रोथ अँड होप म्हणजेच विकास आणि आशेचे उज्ज्वल केंद्र. भारताच्या आर्थिक प्रगतीमुळे जग भारताकडे विकास आणि आशेच्या दृष्टीने पाहत असल्याचे त्यांनी सांगितलेले आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 6, IIT खरगपूरने विद्यार्थ्यांसाठी कोणता विशेष कार्यक्रम आयोजित केलेला आहे? तर मित्रांनो, स्कूल कनेक्ट प्रोग्राम हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवकल्पनांबाबत शालेय विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे. प्रश्न क्रमांक 7, IIT खरगपूरच्या कोणत्या जयंतीनिमित्त स्कूल कनेक्ट प्रोग्राम आयोजित करण्यात आलेला आहे? तर याचं उत्तर आहे प्लॅटिनम ज्युबली. काय आहे? प्लॅटिनम ज्युबली. संस्थेच्या प्लॅटिनम ज्युबली निमित्त हा विशेष उपक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 8, गोव्यात 2 ग्रिड कनेक्टेड सोलर पॉवर प्रोजेक्टचे उद्घाटन कोणी केलेले आहे? श्रीपाद नाईक. श्रीपाद नाईक यांनी केलेले आहे. केंद्रीय ऊर्जा व नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी प्रकल्पाचे उद्घाटन केलेले आहे. प्रश्न क्रमांक 9, गोव्यातील सोलर पॉवर प्रोजेक्ट्स कोणत्या ठिकाणच्या वॉटर पंपिंग स्टेशन्सशी संबंधित आहे? बांबोडीम आणि अगसाईम या 2 ठिकाणच्या पाणी पंपिंग केंद्रासाठी ग्रीड कनेक्टेड सोलर प्रोजेक्ट सुरू करण्यात आलेले आहे. ब्रिक्स यूथ अँड स्पोर्ट्स मिनिस्टर मीटिंग 2026 कोणत्या शहरात होणार आहे? तर विशाखापट्टणम या शहरात होणार आहे. ब्रिक्स यूथ अँड स्पोर्ट्स मिनिस्टर्स मीटिंग 22 व 23 ऑगस्ट 2026 आयोजित करण्यात येणार होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8, ब्रिक्स यूथ अँड स्पोर्ट्स मिनिस्टर मीटिंगचे अध्यक्षपद कोण भूषवणार होते? तर डॉक्टर मनसुख मंडाविया हे भूषवणार होते. भारताच्या वतीने डॉक्टर मनसुख मंडाविया बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवणार होते. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, 16वी ब्रिक्स STI सिनियर ऑफिशियल्स मीटिंग कोणत्या शहरात पार पडली? तर याचं उत्तर आहे चेन्नई शहरात पार पडलेली आहे. चेन्नई. STI म्हणजे सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन ब्रिक्स देशांमधील विज्ञान व तंत्रज्ञान सहकार्यांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 13, STIचा पूर्ण अर्थ काय आहे? सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन. ब्रिक्स देश विज्ञान तंत्रज्ञान आणि नवकल्पना क्षेत्रातील सहकार्य वाढवण्यासाठी या मंचाचा वापर करतात.
त्यानंतर प्रश्न क्रमांक 14, भारतातील ग्रामीण इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी कोणत्या सॅटेलाइट इंटरनेट सेवेशी चर्चा झालेली आहे? स्टारलिंकची चर्चा झालेली आहे. ग्रामीण भागातील नेटवर्क कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी स्टारलिंक सॅटेलाइट ठीक आहे इंटरनेटचा प्रस्ताव चर्चेत आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 15, स्टारलिंक ही सेवा कोणत्या कंपनीशी संबंधित आहे? स्पेसएक्स या कंपनीशी संबंधित आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 16 प्रश्न काय म्हणते तर 21 ऑगस्ट 2026 ठीक आहे रोजी पंजाबमध्ये किती तासाच्या ठीक आहे हाक देण्यात आली आहे? 8 तासाची ठीक आहे हाक देण्यात आलेली आहे. सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंदची हाक देण्यात आलेली आहे. इथं आपल्याला ते दिसून येते. 2026 BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप्समध्ये महिला दुहेरीत भारतासाठी कांस्यपदक जिंकणारी जोडी कोणती? त्रिशा जॉली आणि गायत्री गोपीचंदन या जोडीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारतासाठी महिला दुहेरी ऐतिहासिक कांस्यपदक जिंकलेले आहे. BWF वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 मध्ये पुरुष एकेरीचे विजेते कोण ठरले आहे? ॲलेक्स लॅनियर. फ्रान्सच्या ॲलेक्स लॅनियर ठीक आहे पुरुष एकेरी विजेतेपद जिंकून काय इतिहास रचलेला आहे. BWF मध्ये ठीक आहे वर्ल्ड चॅम्पियनशिप 2026 महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? आन से यंग यांनी जिंकले. दक्षिण कोरियाच्या आन से यंग यांनी आपले विजेतेपद कायम राखले. 2028 मध्ये इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा कोणत्या शहरात आयोजित केली जाणार आहे? इम्पॉर्टंट प्रश्न आहे. IMP असा करून ठेवा, नोट डाऊन करा. 2028 मध्ये इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ठीक आहे गुवाहाटी शहरात आयोजित करण्यात येणार आहे. बॅडमिंटन असोसिएशन ऑफ इंडियाने 2028 इंडिया ओपन गुवाहाटी या आयोजित करण्याची घोषणा केलेली आहे. प्रश्न क्रमांक 21, इंडिया ओपन 2028 चे आयोजन पूर्वीच्या कोणत्या शहराऐवजी गुवाहाटी येथे होणार आहे? तर नवी दिल्ली. प्रजासत्ताक दिनाच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे स्पर्धेचे आयोजन गुवाहाटी येथे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 22, भारतात सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत एक्सप्रेसचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर रेल्वे वाहतूकच्या या क्षेत्राशी आहे. भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या वाढत्या मागणीची पूर्तता करण्यासाठी अमृत भारत एक्सप्रेस सुरू करण्याची माहिती चर्चेत होती, हे आपल्याला दिसून येते. मणिपूरमध्ये शाळा किती दिवस बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते? तर मित्रांनो 3 दिवस. तर 3 दिवसात काय होतं तर मित्रांनो राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थितीमुळे 3 दिवस शाळा बंद ठेवण्याचे आदेश ठीक आहे मणिपूर येथे देण्यात आलेली होती. प्रश्न क्रमांक 24, 21 ऑगस्ट 2026च्या चर्चेत ग्रामीण भागातील कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी कोणत्या तंत्रज्ञानाचा विशेष उल्लेख झाला? तर सॅटेलाइट इंटरनेटचा उल्लेख काय विशेष असा झाला. पारंपरिक मोबाईल नेटवर्क पोहोचत ठिकाण नसलेल्या भागांमध्ये उपग्रहातील इंटरनेट उपयुक्त ठरू शकते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 25, भारत ब्राझील दूरसंचार ठीक आहे करार कोणत्या आंतरराष्ट्रीय गटाच्या बैठकीदरम्यान झाला? ब्रिक्सच्या बैठकीदरम्यान झाला. ब्रिक्स ICT ट्रॅक आणि कम्युनिकेशन मिनिस्टर ठीक आहे मीटिंग दरम्यान हा करार करण्यात आला आहे. ब्रिक्स ICT ट्रॅक मीटिंग 2026 किती दिवस चालली? तर 5 दिवस चाललेली आहे. ही बैठक 17 ऑगस्ट ते 21 ऑगस्ट 2026 दरम्यान आयोजित करण्यात आलेली होती. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27, मल्हार 2026च्या कार्यक्रमाचे उद्घाटन कोणी केले? तर उपराष्ट्रपती यांनी केले. भारतीय शास्त्रीय संगीताचा समृद्ध वारसा साजरा करण्यासाठी मल्हार ठीक आहे 2026चे उद्घाटन कोणी केले? तर उपराष्ट्रपती यांनी केले. मित्रांनो तुम्ही आपल्या भारताचे उपराष्ट्रपती कोण आहे त्यांचं नाव काय आहे ते तुम्ही कमेंट्स करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 28, मल्हार 2026 कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काय होता? भारताच्या समृद्ध शास्त्रीय संगीत वारशाशी युवकांना जोडणे हा मल्हार 2026चा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश सुद्धा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 29 प्रश्न क्रमांक 21 ऑगस्ट 2026 रोजी ठीक आहे आयोजित DGTS आउटरीच ठीक आहे प्रोग्राम कोणत्या शहरात झाला? तर वडोदरा या शहरात झाला. करदात्यांशी संवाद आणि कर संबंधी जनजागृतीसाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. ठीक आहे TS चा पूर्ण अर्थ काय आहे? तर डायरेक्टरेट जनरल ऑफ टॅक्सपेयर सर्व्हिसेस
ही संस्था करदात्यांना मदत, मार्गदर्शन आणि कर संबंधित सेवा उपलब्ध करून देण्याचे काम करत असते. त्यानंतर प्रश्न क्रमांक 31 आणि शेवटचा प्रश्न, इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम ठीक आहे 2026 मध्ये भारताच्या आर्थिक धोरणाबाबत कोणत्या प्रकारच्या सुधारांवर भर देण्यात आलेला आहे? याचं उत्तर आहे नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म्स. नेक्स्ट जनरेशन रिफॉर्म भारतात धोरणात्मक आणि आर्थिक क्षेत्रात पुढील पिढीतील सुधारणा राबवण्यासाठी भर असल्याचे पंतप्रधानांनी सांगितलेले आहे. तर 21 ऑगस्टचे हे प्रश्न अतिशय महत्त्वाचे होते. जे तुमची एक्झाम आहे, तलाठी एक्झाम 25 ऑक्टोबरला आहे. तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे आणि सर्व एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते राहणार आहे. 25 ऑक्टोबरला एक्झाम आहे, त्यासाठी अतिशय महत्त्वाचे आहे. तर मित्रांनो, हे जे आपण व्हिडिओ पाहिला याची जे पूर्ण PDF आहे मी जे तयार केलेली आहे, हे 31 प्रश्नाची PDF मी माझ्या टेलिग्राम चॅनलवर आपल्या चॅनलवर टाकून देतो. टेलिग्राम चॅनलची लिंक जी आहे ते आपल्या यूट्यूबच्या जो तुम्ही जे व्हिडिओ पाहत आहे त्याच्याच डिस्क्रिप्शनमध्ये चॅनलची लिंक दिलेली आहे. सिंपली त्यामध्ये क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि हे PDF तुम्हाला फ्री ऑफ कॉस्टमध्ये मिळून जाईल आणि डेली आपली PDF येत राहतील आणि डेली व्हिडिओ येत राहतील. करंट अफेअर्सचा जो प्रश्न आहे तो इथे खतम होतो. 15 मार्क्ससाठी करंट अफेअर्स राहणार आहे. तुम्ही हे डेली सीरीज करा आणि करंट अफेअर्सचा तुमचा प्रश्न जाणार नाही. ठीक आहे मित्रांनो, तुम्हाला कोणतीही शंका असल्यास कमेंट्स नक्की करा आणि माझ्याबद्दल तुम्ही प्रश्नामध्ये जर कोणती चूक आढळल्यास तुम्ही चूक नक्की मला सांगा, जेणेकरून मी त्याची सुधारणा करतो. ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.